करून घेतला पाहिजे। आज मातांग एकता परिषद याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमा झालेलो असलो तरी सुद्धा या ठिकाणी मातांग एकतेबद्दल मी बोलत नाही। खरं पाहायला गेलं तर मातांग म्हणजे कोण ह्याचा जर विचार केला तर ज्याला कुठल्याच प्रकारचं अस्तित्व नाही आजच्या कालखंडामध्ये, परंतु आमचा एक गौरवशाली इतिहास होता तो सुद्धा आम्ही विसरता कामा नये। ज्या दगड पिंपरी मधल्या ह्या मातीवरती उभा राहिलो ना, ह्या मातीमध्ये माझ्या पूर्वजांचं रक्त सांडलेलं आहे। ज्यावेळेस जुन्या पुलावरून मी जात असतो त्यावेळेस मला जाणवतं त्या पुलाखाली आमच्या पूर्वजांना तेल आणि शेंदूर पाजून त्या पुलाखाली त्यांचा बळी दिलेला आहे। ज्यावेळेस आम्ही गड्या बघतो महाराष्ट्रातल्या, त्या गड्याजवळ भास होतात की आमच्या पूर्वजांना त्या ठिकाणी गाठलेलं आहे, म्हणजे आमचा बळी दिलेला आहे। बळी कोणाचा दिलेला आहे आणि का दिलेला आहे ह्याचा विचार जर आम्ही करायला गेलो तर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या सोबत ज्यावेळेस धार्मिक क्रांती मोठ्या पद्धतीने झाली, राजकीय क्रांती झाली, त्यावेळेस 16 महाजन पद अस्तित्वात आली। या 16 महाजन पदापैकी 8 महाजन पद मांग कुलीन राजांची होती। ती आमची अवकात आहे, तो आमचा दर्जा आहे। आज चीनमध्ये सगळं बुद्धिस्ट तुम्हाला राष्ट्र दिसतं, परंतु त्या चीनमध्ये सर्वात पहिला बौद्ध भिक्खू जो होता तो मांग कुलीन राजांचा होता आणि त्यानं प्रचार प्रसार त्या ठिकाणी केलेला आहे। कस्किंदा नावाचं एक राज्य आहे, रामायणामध्ये एक कन्सेप्ट आहे कस्किंदा। ह्या कस्किंदावरती राज्य मातांग समाजाचं होतं। म्हणजे आमची एवढ्या मोठ्या पद्धतीनं गौरवशाली परंपरा असताना, संत संप्रदायामध्ये आमचं मोठ्या पद्धतीने योगदान असताना, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आमचं मोठ्या पद्धतीने योगदान असताना, ज्या पुरंदरच्या पायथ्याशी लवजी साळवेची समाधी आहे, त्या पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार लवजी साळवे राहिलेले आहेत। तुम्ही म्हणता लवजी साळवेची समाधी पण तिथंच आणि लवजी साळवे त्याच किल्ल्याचे किल्लेदार पण कसं? आणि लवजी साळवेचा काळ तर महात्मा फुलेचा काळ आहे आणि तुम्ही तर म्हणत आहेत की ते पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार राहिलेले तो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये। तुमचं विचार करणं स्वाभाविक आहे। जे महात्मा फुलेना आणि सावित्रीबाई फुलेला मदत करणारे ते लवजी साळवे, त्यांचे वडील जे खडकीला वारले, शहीद झाले, राघोजी साळवे, आणि राघोजी साळवेचे जे वडील होते त्यांचं नाव सुद्धा लवजी साळवे। पहिले लवजी साळवे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार। ज्यावेळेस आम्हाला हातामध्ये शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, चांगलं जेवणाचा अधिकार नव्हता, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या हातामध्ये तलवार दिली, किल्ल्याचा किल्लेदार बनवलं, म्हणजे आजच्या काळामध्ये पोलीस इन्स्पेक्टर बनवलं ठाण्याचा। म्हणून आम्ही जी जातीची लढाई ऊर आणि टीर बडवू आम्ही लढत आहोत। आज आम्ही मांगवाड्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला गाणे पाहायला मिळतात, मांग म्हणजे कॉलर टाईट, मांग मांग, आम्ही कोणतं मांग, तर काय गाणे तर असे विचित्र निघालेत ते ऐकू सुद्धा वाटत नाही। महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या लोकांवरती सर्वात जास्त लॉकडाऊन नंतर अन्याय अत्याचार झालेत। तुमचा डॉक्टर सुद्धा सुरक्षित नाही। तुमच्या उमरखेडला डॉक्टर हनुमंत धर्माधिकाऱ्याचा मर्डर झाला 2 वर्षापूर्वी, ती केस आम्ही लढत आहोत। भर दिवसा सरकारी दवाखान्याच्या गेटवर गोळ्या झाडण्यात आल्या। 34 वर्षाचा 35 वर्षाचा पोरग MD असणारा मातांग समाजाचा खासदार ससाने त्या ठिकाणी उपस्थित असताना, उमरखेड मतदारसंघाचा कोण होता त्या ठिकाणी आमदार? नामदेव ससाने। मातांग समाजाच्या सरपंच महिलेची धिंड काढली जाते उदगीर तालुक्यामध्ये,
सरपंच, तिथं आमचा आमदार असतो. कोण होता आमदार? भालेराव, सुधाकर भालेराव. सुधाकर भालेरावांना आम्ही विचारलं, फोन केला, त्यांना विचारलं त्या लोकांची व्यवस्था केली का? हो म्हणे, त्यांची सगळी व्यवस्था केली. त्यांना मदत करा म्हटलं. केली मदत. कोणती? त्यांना दुसऱ्या गावामध्ये हलवलं, त्यांना खिचडी खायला दिली. आमचा प्रश्न खिचडी खाण्याचा नाही हो, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय, स्वाभिमानी जगणं पाहिजे. म्हणजे एक गोष्ट सिद्ध झाली, आमचे आमदार आणि खासदार जरी असले तरी पण आमचा माणूस सुरक्षित नाही. तेव्हा महाराष्ट्रातून 102 प्रकरणापैकी जवळपास 60 प्रकरणातले आरोपी आज जेलमध्ये आहेत. ज्या वेळेस तुमच्या गावातलं एखादं प्रकरण जरी तुम्ही एका पोलीस स्टेशनला लावून धरलं तर तुमच्यावर किती मोठा दबाव असतो. आमदार आणि खासदाराच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही जे लढाई लढत आहोत ना, ती लढाई एकट्यानं लढत नाहीत, आम्ही संघटितरित्या लढत आहोत. आणि त्या संघटनेचा एक भाग आज दगडपिंपरी गावामध्ये तुम्ही शाखा निर्माण केलेली आहे. बरेच लोक म्हणतात, सर आम्हाला शाखेची काय गरज आहे? आम्ही इथं 200 पेक्षा जास्त लोक आहेत, 50 पेक्षा जास्त घर आहेत आमच्या दगडपिंपरीमध्ये. काय गरज आहेत? आमचे मेंबर सुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, आम्हाला गरज नाही. अरे दगडपिंपरीतला समाज म्हणजे समाज नाही. त्या सिंधुदुर्गामध्ये जे 2 घरे आहेत मातंगाचे, तो पण तुमचा समाज आहे. गडचिरोलीच्या जंगलामध्ये झोपडी करून राहणारा तो पण तुमचा समाज आहे. आंध्र प्रदेश मधला मादिगा हा पण तुमचा समाज आहे. तेलंगणा मधला माली हा पण तुमचा समाज आहे. गुजरातच्या बॉर्डरवरचा समाज मातांग तो पण आमचा समाज आहे. समाज नावाची ही कन्सेप्ट आहे. आणि जात म्हणजे समाज नाही. ज्या लोकांना तुम्ही आयडियल मानता, ज्या लोकांचे या ठिकाणी फोटो लावलेत, ह्या महापुरुषांनी जातीसाठी काम नाही केलं. ज्यावेळेस भीमा कोरेगावची लढाई झाली, ह्या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये महार बटालियन, नाव त्याचं महार बटालियन होतं. संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर त्या हत्येचा बदला घेण्याचं काम कोणी केलं असतं तर गोविंद गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलं. आजही तुम्ही संभाजी महाराजांची समाधी शोधायला गेलात तर तुम्हाला ती महारवाड्यात पाहायला मिळते. कारण त्या डेड बॉडीचा अंत्यविधी हा महारवाड्यात झालेला आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेत असताना मार आणि मांग खांद्याला खांदा लावून लढलेत. एवढंच नाही, त्याच्यामध्ये मराठा पण होते, मुस्लिम होते, खाटीक होते. तुम्ही म्हणता तू होता का तिथं? मी नव्हतो. पण भीमा कोरेगावचा स्तंभ ज्यावेळेस बघतो ना, त्या स्तंभावरती नाव आहेत. त्यामध्ये मुस्लिम पण आहेत, मराठा आहेत, ढोर आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्या राजाच्या अस्मितेसाठी त्या ठिकाणी लढा उभा केला होता आणि ती लढाई जिंकली. त्याच्या बदल्यात महात्मा फुलेची कारकीर्द सुरू झाली. ह्या महात्मा फुलेला आणि सावित्रीबाई फुलेला ज्यावेळेस त्रास दिला, ज्याला आम्ही जय लवजी म्हणतो, बापाच्या नावाने आम्ही घोषणा करतो आणि जातीचं काम करतो. ज्यावेळेस सावित्रीच्या अंगावर चिखल फेक केली जात होती, दगड फेकले जात होते, घाण फेकली जात होती, त्यावेळेस ह्या बापानं, लवजी साळवेनं फरची कुऱ्हाड बाहेर काढली आणि गर्जना केली, हे हरामखोर पेशव्यांनो, सावित्रीच्या केसाला जरी धक्का लागला तर हे शनिवार वाड्यात सकट जाळून टाकन. ही धमकी दिली. त्याच्यानंतर आमच्या बहुजनाच्या पदरामध्ये शिक्षण आलंय. आमचे हे हात आहेत ना, आज रक्ताळले नाहीत. पण ज्यावेळेस सावित्रीनं शिकवायला सुरुवात केली, महात्मा फुलेनं शिकवायला सुरुवात केली, त्यावेळेस आमच्या लेकरांच्या हातावरती फटके मारण्यात आले.
कारण मनुस्मृतीनं तो अधिकारच नव्हता. अहो, संभाजी राजांना चोरून संस्कृत शिकावा लागली, शिवाजी महाराजांना चोरून शिक्षण घ्यावं लागलं, साताऱ्याच्या राजाला चोरून शिक्षण घ्यावं लागलं. हा इतिहास आहे. कारण शिक्षण बंदी. आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले तर बहुजनाला शिकवायला चाललेत. तुम्ही सत्यशोधक चित्रपट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्यामध्ये धनगर लहुजी साळवेनं धनगराच्या लोकांनी धनगराची पोरगी लहुजी साळवेनं पोत्यामध्ये टाकून सावित्रीच्या शाळेत आणली. जे तुम्ही म्हणता ना जय लहुजी, जात जात जातीसाठी उरणटीर पडून घेतो आपण, त्या बापानं कधी एका जातीचं काम केलं नाही. धनगराच्या लेकराला शिक्षण नाही ना, त्याची पण चिंता केली, तिला पण शाळेमध्ये नेलं. माळी असणाऱ्या सावित्रीला संरक्षण दिलं. शेख फातिमा बीवी पहिली मुस्लिम शिक्षिका, तिला पण संरक्षण दिलं. ते असं नाही म्हणलं की आपली एससीची नाही म्हणून. आणि ज्या वेळेस शाळेमध्ये लेकरांना घेऊन जात होते लहुजी साळवे, एका हातामध्ये मांगाचं लेकरू, दुसऱ्या हातामध्ये महाराचं लेकरू, पोत्यामध्ये धनगराची पोरगी, शाळेसाठी शिक्षणासाठी. आम्हाला हे कुणी सांगितलंच नाही ना. आम्हाला एकच सांगितलं, जय लहुजी बोलो किधर भी चलो. आणि जय लहुजी म्हणलो विषय संपला ना, बस. बेबीच्या देठापासून जय लहुजी म्हणतो मोठ्या आवाजात, बस विषय संपला. तेवढं म्हणलं, काम झालं. आणि आम्हाला सांगतो टिळकाचे गुरु आहेत ते. टिळक आहेत. टिळकाचे गुरु लहुजी साळवे, आगरकरांचे गुरु लहुजी साळवे. म्हणजे जेवढे ब्राह्मण मंडळी आहेत त्यांचे सगळ्यांचे गुरु कोण? लहुजी साळवे. आता आपल्याला पण भारी वाटतंय गुरु म्हणाले तर आपल्याला. हरभऱ्याच्या झाडावर चढून खाली आपटणं काय असतं हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्याच्याला बघत आहात. आणि त्या काळामध्ये सुद्धा त्या माध्यमातून त्यांनी इतिहासाचं विकृतीकरण केलं, वाट लावली इतिहासाची. आणि म्हणून महात्मा फुले ब्राह्मणाला काय म्हणत होते? कलम कसाई. अरे कसाई फक्त जनावराचा एका दुसऱ्या जीव मारत असतो, पण जी कलम असते का कलम, ही कलम पिढ्यानं पिढ्या तुमची बर्बाद करत असते. म्हणून कलम कसाई. तुम्ही म्हणतात कुस्ती काय शिकवलं टिळकाला? कुस्ती शिकवली. आगरकराला काय शिकवलं? कुस्ती शिकवली. आता कुस्ती शिकवायचं त्या काळात, आता नितीन भाऊनं सांगितलंय, आमचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता. स्पर्श इटाळ व्हायचा, बाट व्हायचा. आम्हाला बाहेर पडायचं दुपारी 1 वाजता निघावं लागत होतं, सावली पडू नये म्हणून. गळ्यात गाडगं, पाठीला झाडू होता, पावलं उमटू नये रस्त्यावर म्हणून. त्या काळात ते म्हणाले किंवा लहुजी साळवे गुरु होते. अरे आम्हाला शिवण्याचाच अधिकार नव्हता तुम्हाला, तर आम्हाला आमच्या लहुजी साळवेने तुम्हाला शिकवली कशी कुस्ती? साधा सरळ प्रश्न आपल्या डोक्यामध्ये पडला पाहिजे ना. अरे कुस्ती शिकवायची तर काय ऑनलाईन शिकवली असेल का? नाही ना, कुस्ती ऑनलाईन नाही शिकवता येत. जसं लॉकडाऊन मध्ये आम्हाला शिक्षण मिळालं. कुस्ती शिकायचं तर साधं मला लंगोट घालावं लागेल ना, हे कपडे काढावं लागतील ना. कपडे काढल्यानंतर त्याला लंगोट, मला लंगोट, मग हाबूक ठोकावं लागेल. हाबूक ठोकल्यानंतर इथं असा हात पकडावा लागेल, कंबरेत हात घालावा लागेल, उचलून आपटावं लागेल आणि सांगावं लागेल हे असा डाव असते. असंच असतं ना कुस्ती. माझ्या माहिती सुद्धा अशीच असते. ती ऑनलाईन फाळ्यावर शिकवता येत नसते. काय लहुजी साळवेचा स्पर्श त्यांनी करून घेतला असेल? बरं, लहुजी साळवेचा काळ आणि टिळकाचा काळ ह्याच्यामध्ये जवळपास 30-40 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे 80 वर्षाच्या लहुजी साळवेनं 5 वर्षाच्या टिळकाला कुस्ती शिकवली असेल का? ज्या टिळकाला आम्ही लोकमान्य म्हणतो ते लोकमान्यच आहेत, फक्त सरकार म्हणतो. म्हणजे ज्यांच्या आम्ही जयंत्या साजरी करू इच्छितो, सरकार म्हणते त्यांच्या जयंत्या साजऱ्या करू नका. आम्ही म्हणतो आम्हाला अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करायची 1 तारखेला, ते म्हणतात तसं नाही. तुम्ही काय करा, टिळकाची स्मृती दिन साजरे करा. सगळ्यांची जयंत्या साजऱ्या होतात शाळा, फक्त एकच महापुरुष असं आहे ज्याचा स्मृती दिन साजरा होतो. तुमच्या लक्षात येईल का? टिळकाची जयंती तुम्ही साजरी करता,
कधीच नाही. 1 ऑगस्टला काय? टिळकाचा स्मृती दिवस. बाकीच्या सगळ्यांच्या जयंत्या साजऱ्या करता, एकाचे स्मृती दिवस का माहित आहे? जर स्मृती दिवस 1 ऑगस्टला जर साजरा नाही केला, सगळे लोक अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतील ना. आणि जर अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी केली तर सगळ्याला माहित होईल ना. तुम्ही लहानपणी तुम्हाला आठवत असेल 1 ऑगस्टला तुम्हाला एकच फोटो दिसत होता शाळेत टिळकाचा, अण्णाभाऊ साठेचा फोटोच नव्हता. नंतर आता ह्या 5-10 वर्षामध्ये कुठंतरी आता टिळका त्याचा फोटो यायला लागला. म्हणून हे कलम कसाई नावाचा शब्दप्रयोग ज्या महात्मा फुलेनं केला, त्या महात्मा फुलेला आणि सावित्रीबाई फुलेला संरक्षण देण्याचं काम लवजी साळवेनं केलेलं आहे. शाहू महाराजांना सुद्धा या देशातल्या SC, ST, NT, VJNT, OBC, मराठा, कुणबी, धर्म प्रवर्तित लोक ह्या सर्व लोकांना मदत केलेली आहे. आणि त्या लोकांच्या नावानं आम्ही शिव्या काढल्या. आता शाहू महाराज सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालत होते. कोणी धनगर आहे, वडर आहे, भटक आहे, मांग आहे, मार आहे, मराठा आहे, या सगळे बाबा त्यांच्या राज्यात सगळ्याला थारा होता. तुमच्या गावातला एखादा माणूस जर असा वागत असेल, सगळ्याला सोबत घेऊन चालत असेल, आणि जर कुठं मैफिल जर रंगली तुमची वसमत मध्ये आणि तुमच्यातला एक जणांना विषय काढला, अरे ते असं म्हणत होतं, अशा असं करायचे ग्रामपंचायतीमध्ये, लगेच तुमच्या ग्रुप मधले एक जण म्हणतंय, ते का लय स्वतःला शाहू समजते का? ते का लय शाहू झाला का? शाहू झाला का म्हणजे काय? शाहू महाराज जसं काम करू दे तसं, पण त्या शब्दाला बदनाम करण्याचं काम या ठिकाणच्या व्यवस्थेने केलं. म्हणून कलम कसाई हा शब्दप्रयोग केलेला आहे. शाहू महाराजांनी ते मदत केली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडामध्ये सुद्धा मातंग समाजाने बाबासाहेबांच्या चळवळीला मदत करण्याचं काम केलेलं आहे. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्रातलं जर उदाहरण घेतलं, ओबीसी विरुद्ध मराठा, जे बांधाला बांध आहे, जे ह्याची भाजी ते खाते, त्याची भाजी हे खाते, त्याच्या शेतातला कांदा उपटून आपण खातो, इकडचा लसूण ते खाताय, तिकडचे गांजरे हे खाताय, धुऱ्याला धुर आहे, ह्याचे शेत त्याच्या शेतात, म्हणजे ह्याचे डंगर इकडं, त्याचे डंगर तिकडं, म्हणजे पिढ्यानं पिढ्या सगळं चालत आलेलं आहे. त्या 2 जात समूहामध्ये जाणीवपूर्वक भांडण लावण्यात येत आहे. जसं ओबीसी विरुद्ध मराठा झालं, तसं धनगर विरुद्ध आदिवासी. धनगरांना सांगितलं आम्ही तुम्हाला एसटीत टाकूत, ते तुम्हाला एसटीत टाकत नाही, टमटम मध्ये टाकत नाहीत, ना आयसर मध्ये टाकत नाही, त्यांना ऑटो मध्ये पण टाकत नाहीत. फक्त म्हणायचंय आम्ही तुम्हाला एसटीत टाकू. धनगरांना म्हणायचं, धनगर म्हणतात चला मग एसटीत बसू. नाही आम्ही म्हणालो ती एसटीत टाकू, पण ती एसटी वाले विरोध करायला तुम्हाला बघा बरं जर तिकडे. लगेच धनगर बांधव कोण म्हणते रे कस काय एसटीत टाकत नाहीत, कोण आले रस्त्यात आडू. म्हणजे मराठा रिझर्वेशनचं सुद्धा तसं झालं. जो मराठा समाज ऑलरेडी कुणबी आहे, तुम्ही जर ह्या बॉर्डर जर क्रॉस केली, तुमची विदर्भामध्ये जर एंट्री केली, तिकडं जेवढे मराठा आहेत ते सगळे ओबीसी मध्ये आहेत. अरे जे लोक ऑलरेडीच ओबीसी मध्ये आहेत, जे ऑलरेडी कुणबी आहेत, त्या लोकांना भांडायला लावलंय की आम्हाला ओबीसीत घ्या. अरे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, मी कुणबी आहे. महात्मा फुले म्हणतात मी कुणबी आहे. शिवाजी महाराज कुणबी आहेत. मग हे सगळं असताना जाणीवपूर्वक भांडण लावण्यात येत आहेत. आणि तशाच प्रकारचा एक वाद, महार विरुद्ध मांग, अशा पद्धतीचा सुद्धा एक वाद पेटवण्यात आलेला आहे. लवजी क्रांती मोर्चा काय अट्रॉसिटी करण्यासाठी नाही. लवजी क्रांती मोर्चा हा गावाचा गावगडा स्थिर राहिला पाहिजे. सर्व लोकांना सुखा समाधानानं त्यांच्या मूलभूत मानवी अधिकारासह स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे गावातल्या माणसांना. म्हणून हे संघटना निर्माण केलेली आहे. बामसेप एक संघटना नाही, बामसेपचे 101 विंग आहेत. कर्मचाऱ्याची वेगळी आहे, एसटी कर्मचाऱ्याची वेगळी आहे, वीज कर्मचाऱ्याची वेगळी संघटना आहे.
महिलांची वेगळी आहे, विद्यार्थ्यांची वेगळी आहे, युवकांची वेगळी आहे, बेरोजगारांची वेगळी आहे, वकिलांची वेगळी आहे, मिलिटरीमॅनची वेगळी आहे, रिटायर लोकांची वेगळी आहे, शेतकऱ्यांची वेगळी आहे. म्हणजे ह्याहून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, आम्ही जातीसाठी नाही समाजासाठी काम करतो. आणि एकट्यानं लढण्यानं आतापर्यंत कोणाचा फायदा नाही झाला. आम्हाला आता एकीनं लढावं लागेल. त्यासाठी हा मारमांग वाद पिटवायचा जर असेल तर आम्हाला इतिहासामध्ये जर आम्ही विचारात घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध मातंगांना आहे असं म्हटलं जातं, मातंगाचा विरोध बाबासाहेबाला असं म्हटलं जातं. ह्याचा पुरावा द्या म्हणतो मी. पुरावा कोणाकडेच नाही. बाबासाहेब खूप विरोध करते, बाबासाहेबाला आमचा लय विरोध आहे. अरे बाबासाहेबांना एवढाच विरोध आहे, बाबासाहेबाचा एवढाच तुम्हाला विरोध आहे. कळंब तालुका आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, कधीतरी चेक करा मी खोटं बोलतो का खरं बोलतोय. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुका, आणि कळंब तालुक्यामध्ये इटकूर नावाचं गाव आहे. इटकूर जिल्ह्यामध्ये इटकूर, त्या गावामध्ये आज पण शिंदे लोक आहेत. शिंदे, त्यामध्ये श्रीपती शिंदे नावाचा मातंग समाजाचा एक तरुण होता. ज्यावेळेस गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब परदेशामध्ये गेले आणि गांधीजीने सांगितले हे अस्पृश्याचे नेते नाहीत, मी अस्पृश्याचा नेता आहेत. तेव्हा इंग्रज सरकार म्हणलं ज्याच्या नावाच्या जास्त तार येतील ती आमचा नेता, अस्पृश्याचा नेता. मग अस्पृश्याच्या तार समजा गांधीजीला आल्या तर गांधीजी नेता अस्पृश्याचा. मांगमाराचा नेता कोण? सगळ्या भारतातल्या 1700 जातीचा आणि महाराष्ट्रातल्या 59 जातीचा कोण नेता? गांधीजी राहतील. जर बाबासाहेबाच्या नावाने जास्त तारा आल्या तर तो नेता ठरल त्या जात समूहाचा, त्या एसीचा. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर नावाच्या गावातून श्रीपती शिंदेने स्वतःची बैलगाडी विकली. बैलगाडी विकून 750 मैलाची रपेट मारली सोलापूर पर्यंत घोड्यावर आणि तार पाठवली. तारसाठी त्या काळामध्ये खर्च येत होता 33 रुपये 50 पैसे. 33 रुपये 50 पैसे खर्च करून लंडनला बाबासाहेब हेच आमचे नेते, अशा पद्धतीची तार पाठवणारा श्रीपती शिंदे हा मातंग समाजाचा आहे. दौंडला ज्यावेळेस दगडफेक झाली बाबासाहेबाच्या सभेवरती, सर्व लोक सैरावैरा पळून गेले. ह्या ज्या तारा होत्या तारावरती मोठे मोठे आकडे टाकण्यात आले, लाईट विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दगडफेक झाली, सर्व लोक पळून जात होते, अनेक लोक जखमी झाले. एक 70 वर्षाची म्हातारी सुद्धा जखमी झाली. एक 70 वर्षाची म्हातारी सुद्धा जखमी झाली, रुक्मिणबाई मोरे नावाची म्हातारी. पण तिच्या पदराच्या खाली असणारे बाबासाहेबापर्यंत एक सुद्धा दगड पोहोचला नाही. ती रुक्मिणबाई मोरे मातंग समाजाची. आरपीआय नावाचा पक्ष हा कोणाचा हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ह्या आरपीआयचा पहिला 10 वर्षासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष कोण राहिलेले? ते आर.जे. खंडागळे साहेब राहिलेले. तो मातंग समाजाचा माणूस आहे. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये 13 मातंग परिषदा घेतल्यात. ह्या 13 पैकी एक मातंग परिषद त्यांनी कसबा वडवळा नावाचं गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये महारमांग ऐक्य परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे. मला सांगा, मातंगाचा विरोध बाबासाहेबाला आहे तर मग बाबासाहेबांनी सभा बोलवली, मातंगाचे लोक तिथं काय करायले? म्हणजे अण्णाभाऊ साठे सुद्धा काय म्हणतात, जगबदल घालून घाव सांगून गेले मग भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मत भीमराव. मला हे जग बदलायचंय. ते असं नाही म्हणले मला माझा मागवाडा बदलायचा. तुमच्या डोक्यातली जी घाण्याने जाते ती काढून टाकली पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणतात आम्ही जग बदललं पाहिजे. मला हे माणसांचं जग बदलायचंय, एक चांगलं जग निर्माण करायचंय. जग बदल घालून घावं, मागवाडा बदलून घाव नाही. मागवाड्यावर घाव नाही घालायचा, जगावर. आणि बाबासाहेबांनी मला सांगितलेलं की हे जग बदलायचं असेल तर तुला घाव घालावा लागेल. आणि जग बदल घालून घावच सांगून गेले मत भीमराव. जनता मूकनायक
हे पेपर आहेत कोणाचे? कोणाचे आहेत केदार साहेब? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे. त्याच्यामध्ये आर्टिकल लिहिण्याचे काम अण्णाभाऊ साठेनं लिहिलेले. साहित्य संमेलनाचे ज्यावेळेस अध्यक्ष होते अण्णाभाऊ साठे, त्यांचं पूर्ण अध्यक्षीय भाषण जनताच्या अंकानं प्रसारित केलंय. ज्यावेळेस धर्मांतराचा लोकांनी निर्णय घेतला त्यावेळेस लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. लोकांच्या जीवनानं कलाटणी घेतली, वळण घेतलं नवीन. अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिली हे सगळं वर्णन टिपण्यासाठी. धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर लोकांच्या जीवनात काय बदल झाला, त्या कथेचं नाव आहे वळण. मग गाव चिडलं, बिथरलं, तुम्ही धर्म पाठवायला दुसऱ्या धर्मात चाललात. मग ह्यांच्यावर बहिष्कार टाकला, त्रास दिला, काय झालं, अमुक झालं, ढमुक झालं. त्याचं सगळं वर्णन अण्णाभाऊ साठेनं केलं. त्या कथेचं नाव आहे सापळा. म्हणजे तुम्ही एवढ्या साऱ्या कथा आहेत, एवढं सारे साहित्य आहे, ह्या साहित्याचा विचार केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळते, आमच्या महापुरुषांनी जी लढाई लढली ते एका जातीची लढाई लढलेली नाही. मला सिद्ध करून दाखवा, लवजी साळवेचं काम एका जातीसाठी होतं, अण्णाभाऊ साठेचं काम एका जातीसाठी होतं. पण आज आम्ही त्यांना एका जातीमध्ये बांधत आहोत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज आम्ही एका जातीसाठी काम करण्याचं आव्हान आणत आहोत, पण ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो त्या बापाने मात्र आधी असं कधीच काम केलं नाही. फकीरा सगळ्यांनी वाचलाय. त्या फकीरामधला फकीरा नावाची कादंबरी लिहिली. तो फकीरा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. फकीरा म्हणजे अण्णाभाऊ साठेच्या आईचा, वालुबाईचा भाऊ. ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, दुष्काळ पडल्यानंतर लोकांना खायला ज्यावेळेस भेटत नव्हतं, त्यावेळेस फकीरानं तलवार उपसली. तलवार उपसून त्यांनी चोऱ्या माऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या माऱ्या म्हणजे काय, रस्त्यानं कोणीतरी चालले, केदारी भाऊ चालले तर लगेच पॉकेट मारला असं नाही. सावकार, सरंजानदार, सरदार, वतनदार, ज्यांनी मोठे मोठे गड्डे जमा केले त्या लोकांच्या हवेला लुटण्याचं काम केलं. त्यांच्या धान्याचे कोठार लुटण्याचे काम केले. इंग्रजाचा खजिना सुद्धा लुटला तो फकीरा. ह्या फकीरानं ज्यावेळेस फकीरा लुटीचा माल घेऊन वाटेगावला आला, लोकांना खायला काहीच नव्हतं. वालुबाईच्या पोटी 1 ऑगस्ट 1920 मध्ये पुत्ररत्न जन्माला आलं, अण्णाभाऊ साठे नावाचं. जन्म झाला पण आईला दूधच नव्हतं. दूध का नव्हतं? आईच्या पोटामध्ये अन्न नव्हतं. आईच्या पोटात अन्न का नव्हतं? आईला खाण्यासाठी घास नव्हता, अन्न नव्हतं, धान्य नव्हतं घरात. 3 दिवसाची बाळातीन, ओली बाळातीन बाई. 3 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस फकीरा आला, फकीरानं सुरती नाण्याच्या एवढ्या ओंजळ भरून घेतल्या आणि वालुबाईच्या पदरामध्ये टाकल्या. त्या जे मुठभर ओंजळभर सुरती नाणे जे होते, पैसे होते, त्या पैशातून पहिलं अन्नधान्य खरेदी केलं. त्या पैशातून पहिली घुटी वालुबाईनं घेतली, त्यामुळे तिला दूध आलं. ते दूध पिऊन अण्णाभाऊ साठे लहानाचे मोठे झाले, जिवंत राहिले. विचार करा, फकीरानं जर ते पैसे दिलेच नसते वालुबाईला तर अण्णाभाऊ साठे नावाचा माणूस आज जिवंतच राहिला नसता, तयारच झाला नसता. ते फकीरा लुटीचा माल आणल्यानंतर महारवाड्यात आणि मांगवाड्यामध्ये समान पद्धतीने वाटत होता. जे जातीसाठी उरणटीर पडून घेतात ना, त्यांच्यासाठी सांगायला मी जर असलो असतो तर मी काय म्हणलं असतं? मी म्हणलं असतं नाही, तसं नाही. महारवाड्यात जरा 2 पोते कमी टाका, इकडे जरा मांगवाड्यात माझ्या जातीचे लोक आहेत, पिवळं रक्त आहे सगळ्यांचं, आमची कॉलर टाईट आहे, जरा इकडे जरा 4 पोते जास्त टाका. बरं, फकीराच्या डोक्यात आला नसेल का हा विचार की आपल्या जातीच्या लोकांना जास्त द्यावात म्हणून? नाही.
सामाजिक न्याय तिथं आम्हाला पाहायला मिळतो. तो सामाजिक न्याय बाबासाहेबांच्या संविधानामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून बाबासाहेबांचं संविधान टिकवण्याची जबाबदारी आमची तुमची सर्वांची आहे बांधवांनो. आणि जे फकीर आहे, फकीराला ज्यावेळेस सर्वात शेवटी अटक होते, अटक झाल्यानंतर तो फकीराची तलवार जप्त केली जाते. पण अटक केल्यानंतर तो लगेच म्हणतो दुसऱ्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्याला, मायबाप सरकार, मी स्वतःला आता अटक करून घेतली, आता एक काम करा, तुमच्याकडे जी तलवार दिली ती तलवार आता माझ्या आईकडे देऊन टाका, माझ्या घरच्याकडे देऊन टाका, माझ्या पत्नीकडे देऊन टाका. इंग्रज सरकारमध्ये असं थोडंच असते, ती तलवार आता जप्त केली, ती तलवार तुम्हाला मिळणार नाही. त्यावेळेला फकीरा त्यांना उत्तर देतो. इंग्रज अधिकारी म्हणतो, आहे बो, त्या तलवारीमध्ये आहे तरी काय एवढं? त्यावेळेला तो फकीरा म्हणतो, मायबाप सरकार, ती तलवार साधी सुधी नाही. ही तलवार, तुम्ही जी जप्त केलेली तलवार आहे, ती तलवार साधी सुधी तलवार नाही. ही तलवार माझ्या पंजोबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्मितेची लढाई लढण्यासाठी दिलेली तलवार आहे. तरी पण आम्ही एका जातीचंच काम करणार का? फकीरा म्हणतोय, आम्हाला लढण्यासाठी तलवार कोणी दिली? शिवाजी महाराजांनी दिली. आम्ही म्हणतो हे वरचे लय माजलेले, खालचे लय माजलेले, त्याला जास्त झालंय, त्याच्या ताटात जास्त वाढलंय. पण आमच्या ह्या महापुरुषाने तर सगळ्याच्या ताटात सारखं वाढलंय ना. त्या विचारावर आम्ही चालायला पाहिजे. समाज म्हणल्यानंतर एखादा माणूस, सगळेच माणसं सारखे, सगळेच माणसं चांगले असतील ही अपेक्षा तरी करता का? दोन भावाचं सुद्धा जमत नाही, हा समाज आहे बांधवांनो. परंतु समाजाला जोडणारा जो महत्वाचा दुवा आहे, हे सर्व महापुरुष आहेत. म्हणून महापुरुषाच्या विचारावरती आम्ही काम केलं पाहिजे. ते सोडून आम्ही जाती जातीमध्ये भांडायला लागलो. आणि 1 ऑगस्ट 2024 मध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. मी त्यावेळेस साताऱ्याच्या दौऱ्यावरती होतो आणि सायंकाळी फटाके वाजवत होते मागवड्यामध्ये. मी विचारलं, बाबा असं काय झालं बा, आज फटाके का वाजायला लागलेत? ते म्हणले, अबकडाचा निर्णय झालेला आहे, अबकड आरक्षणाचा निर्णय झालाय, सुप्रीम कोर्टनं दिलाय आणि आम्हाला आता आनंद झालाय. आणि आनंद झाल्यामुळं मातंगाचं आता कल्याण होणार आहे, म्हणून हा निर्णय दिल्यामुळं आम्हाला आनंद झाल्यामुळं आम्ही हे फटाके फोडायला लागलो. त्या सुप्रीम कोर्टचे जजमेंट जे आहे, निर्णय जो आहे, निकाल जो आहे, जे लोकांनी फटाके वाजवायला लागले त्यांना मी विचारलं, सुप्रीम कोर्टचा निकाल पत्रक वाचलंय का तुम्ही? ते म्हणले नाही वाचलं. मग काय वाचलंय? पेपर. अरे पेपरवाल्यांना पेपरवाल्याच्या पद्धतीने लिहिलं असेल ना. सुप्रीम कोर्टचं जजमेंट वाचलंय का? निकाल पत्रक वाचलंय का? तर नाही. निकाल पत्रामध्ये एक सिद्ध गोष्ट होती, 1 ऑगस्ट 2024चा निकाल हा आरक्षण देण्याचा मामला नाही, हा आरक्षण खतम करण्याचा मामला आहे. तुम्ही म्हणता सर समाजाला एवढं चांगलं आरक्षण भेटायले, तुम्ही समाजाच्या विरोधात बोलायला लागलात. मी सांगतो, नंतर तुम्ही सांगा. सुप्रीम कोर्ट म्हणतंय गरिबाला आरक्षण मिळालं पाहिजे, श्रीमंताला आरक्षण नाही मिळालं पाहिजे. हे तुम्हाला गोड गोड वाटते की नाही? कानाला वाटायला गोड? गरिबाला भेटलं पाहिजे. जरांगे साहेब सुद्धा म्हणतात गरिबाला आरक्षण भेटलं पाहिजे, श्रीमंताला नाही भेटलं पाहिजे. गरिबाला भेटलंच पाहिजे आणि श्रीमंताला नाही भेटलं पाहिजे. श्रीमंताचं आरक्षण उडालं. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतंय ज्याला एकदा ज्यानं आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्या पिढीमध्ये, त्या कुटुंबामध्ये डबल आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनलची पाचर बसणार आहे. म्हणजे काय? इतक्या दिवस मातांग समाजातल्या शिक्षकाचा मुलगा शिक्षक होत होता, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होत होता, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत होता, शिक्षकाचा मुलगा शिक्षक होत होता. पण आता सुप्रीम कोर्टचं जजमेंट काय म्हणतं नितीन भाऊ? आता शिक्षकाचा तुझा बाप शिक्षक झालाय ना, आता तुझ्या पोराला आरक्षणाची गरज नाही. तुझा बाप आता डॉक्टर झालेला आहे, तुझ्या बापानं ऑलरेडी फायदा घेतलाय, मग आता तुला शिक्षणाची, त्याची पुढच्या आरक्षणाची गरज नाही.
आणि जे गरीब आहे त्या गरीबाला आपण आरक्षण दिलं पाहिजे. हे ऐकायला खूप सोपं आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. नितीन कांबळे सर आणि आम्ही 2 जण भाऊ आहेत. ते माझे लहाने भाऊ आहेत. मी डॉक्टर झालोय, प्राध्यापक झालो. समजा मी प्राध्यापक झालो. मी रिझर्वेशन मधून प्राध्यापक झालो. 3-3.5 लाख रुपये पेमेंट आहे मला. 3.5 लाख रुपये पेमेंट वाला माणूस मी, आणि माझे असे मुलं उभा राहिले आणि आता त्याला नोकरीला लागायचे. तर सरकार काय म्हणतंय माहितीये का, तुम्ही ऑलरेडी लाभ घेतलेला आहे, तुमच्या मुलाला नोकरी नाही. MBBS ला वसमतला ऍडमिशन घ्यायचे समजा, किंवा हिंगोलीला घ्यायचे MBBS ला, तर ते म्हणते प्राध्यापक विकास पात्रेकर यांच्या मुलाला ऍडमिशन भेटू शकत नाही. मी म्हणते बाबा मी भरतो ना, फीस भरतो ना तुमची 10 लाखाची. मला 3.5 लाख रुपये पेमेंट आहे. मी 10 नाही 15 लाख रुपये तुमची फीस भरतो, माझ्या पोराचं ऍडमिशन करा. अहो सगळं खरं आहे, तुम्ही 10 लाख रुपये भरायला तयार आहेत. पण काय माहितीये का सर, तुम्ही ऑलरेडी आरक्षणाचा लाभ घेतलाय आणि तुम्हाला 3.5 लाख रुपये पेमेंट असल्यामुळे तुमचा मुलगा आता MBBS होणार नाही. ओके, माझा पत्ता कटला. आता माझ्या दुसऱ्या भावाचं बघू, त्याचं ऍडमिशन होतंय का नाही. नितीन कांबळे सर त्यांच्या मुलाला घेऊन गेले MBBS कॉलेजमध्ये. अरे वा वा वा, फॉर्म भरून द्या. फॉर्म वगैरे भरून दिला. काउंटरला जाऊन या, ते फीस भरा 10 लाख रुपये. नितीन कांबळे म्हणाले माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ना, मी गरीब माणूस आहे. नितीन कांबळे पैसे भरू शकत नाही. सरकार म्हणताय तुम्हाला आरक्षणाचा फायदा, फीस भरा, आरक्षणाचा फायदा घ्या. ते भरू शकत नाही. मी पैसे भरू शकते, परंतु सरकार म्हणताय तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुम्हाला आरक्षणाचा लाभ नाही. म्हणजे ज्याच्याकडे ज्याला दात आहेत त्याला म्हणते तुला दात आहेत ना, तुला चेने कशाला. आणि ज्याला दात नाहीत त्याला म्हणते घे ना चेने जरासं खा ना. क्रिमिनलची पाचर आशी बसलेली बांधून. आणि दगड पिंपरीमध्ये जे कर्मचारी आहेत ओबीसी लोकांना तर क्रिमिनल लागू झालेलाच आहे ऑलरेडी, पण आता SC आणि ST ला सुद्धा क्रिमिनल लागू झालेला आहे. मला सांगा, इथल्या कुठल्या शिक्षकाला, तुमच्या गावातल्या, तुमच्या तालुक्यातल्या कुठल्या शिक्षकाला, कुठल्या डॉक्टरला, कुठल्या प्राध्यापकाला असं वाटतंय की आता आरक्षण मला मिळालं, आता माझ्या मुलाला नको. एक माणूस मला आणून दाखवा, एक माणूस, एक औषधाला एक सुद्धा माणूस नाही. आणि हेच नोकरदार लोक अपकड आरक्षणाचा आणि त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत, आंधळेपणानं समर्थन करत आहेत. आमचे डोळे कधी उघडणार आहेत? म्हणजे हे आरक्षण खतम करण्याचा कार्यक्रम आहे का देण्याचा कार्यक्रम आहे? आरक्षण भेटलं पाहिजे ना, काही हरकत नाही ना. टप्प्याटप्प्यानं जे आहेत अबकड केलं पाहिजे आणि त्यांना दिलं पाहिजे. क्रिमिनलची मागणी आमची होती का? आम्ही एखादा मोर्चा काढला की क्रिमिनल आम्हाला लावा म्हणून मोर्चा काढलाय मातांगाने? अबकडची मागणी, अबकडची. आम्ही द्या म्हणायला लागलो तर ते असे का पाहिलेत, त्याच्यामध्ये तुकडे पाडायचे. आणि आम्हाला त्याने दिलं असं पेपरमध्ये डिक्लेअर केलंय आणि आमच्या लोकांनी पण विश्वास ठेवला की दिले. बरं, आणखीन एक त्याच्यातली खास गोष्ट सांगतो. आरक्षणाची मागणी अबकडची, नॉन क्रिमिनलची नव्हती. आंध्र प्रदेशच्या खटल्यापासून, पंजाबच्या खटल्यापासून बघा तुम्ही, तेलंगणाच्या खटल्यापासून बघा, सर्व बघा, अबकडची मागणी आमची, नॉन क्रिमिनलची नाही. आम्ही न मागताच आम्हाला म्हणालेत कारलं घ्या ना. अरे कारलं आम्हाला आवडतच नाही ना, खातच नाहीत आम्ही कारलं. आमच्या पंक्तीला कशाला वाढायला? लाडू वाढ ना, लाडू वाढ, बुंदी वाढ, भात वाढ, वरण वाढ. मला नाही जमत ते, माझं पोट बिघडतंय. पण नाही म्हणाले, आता तुम्ही म्हणले ना तर जेवायला वाढा, मग जेवायला वाढा तर मग ना आवडतच का? एक बाब. दुसरी बाब, कुठलाच कर्मचारी असं म्हणणार नाही की मला भेटले आरक्षण, आता माझ्या पुढच्या पिढीला नाही. एवढं मोठं मन असणारा माणूस मला नाही वाटत कमी कमी मांगामध्ये असं म्हणून. नंबर 2. नंबर 3चा मुद्दा, आणखीन एक खास मुद्दा सांगतो. आमच्या दोघांचे भांडण लागलं, आमच्या दोघांचे भांडण लागलेत. आम्ही गेलोत कोर्टात, आम्ही दोघ जण कोर्टात गेलोत. आमच्या जमिनीचा वाद आहे. कोर्टानं निकाल कसा दिला माहित आहे? तुम्ही काय करा, आपले जे गडंबे आहेत का गडंबे, तर गडंबेचा अर्धा एकर कापून घ्या, तिथून वाल तिथून ते लावा, वायर लावा, तिथून फेन्सिंग तार टाका, तार टाका.
गडंबे म्हणायला लागलेत, अरे नितीन कांबळे सरचा विकास पात्रीकरता मुद्दा मला कशाला मध्ये गोवायला. प्रश्न होता एससीचा. सुप्रीम कोर्टात केस कोणाची चालू होती? एससीची. त्यांनी निर्णय काय दिला? एससी आणि एसटीला क्रिमिनल लावा, आदिवासीला लावा. आदिवासीचा काही संबंध आहे का मध्ये? बरं, आदिवासीच्या एखाद्या नेत्याने याचिका दाखल केली का? कोर्टात गेलाय का? घेणं न मध्ये ओढते अन्न. म्हणून हे जे वादविवाद जे निर्माण झाले त्याच्यातून आणखीन एक निर्माण होणार आहे. आज आपण म्हणायला लागलो की आज आम्ही मागासलेले शिक्षणाचा टक्का किती कमी आहे मातांगाचा, हे तुम्ही बघितले आता आकडेवारी. सरकार म्हणते आरक्षण देऊ, तर आरक्षणानं सगळ्या समस्या मिटतील. आरक्षणानं समस्या मिटल्या असत्या तर ओबीसीच्या आणि एससीच्या सुद्धा अगोदरच मिटल्या असत्या बांधवांनो. नुसत्या आरक्षणानं समस्या मिटत नसतात, स्वाभिमानी जगण्यामुळे समस्या मिटतात. आज ज्या बुद्धिस्ट लोकांवरती आपण म्हणतो की ते लोक पुढे गेलेत, ते आरक्षणानं नाही, त्यांनी त्यांच्यातला शिक्षणाचं प्रमाण वाढवलं. आता आमचा लेकरूच जर समजा MBBS पर्यंत जातच नसल तर त्याला कोणत्या ठिकाणी डॉक्टर बनवावं? म्हणून आम्ही आमचा शिक्षणातला टक्का वाढवला पाहिजे. म्हणून नुसती स्पर्धा करून उपयोग नाही, स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी आम्हाला स्पर्धा करावी लागेल, शिक्षणातला टक्का वाढवावा लागेल. पण सरकार आरक्षण देण्याची गोष्ट करते, देत नाही. पण शिक्षणामध्ये जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी सरकारकडे कुठलाही प्रकारचा कार्यक्रम नाही आहे. ते शाळा बंद करण्याचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही कधी शाळेमध्ये, आम्हाला लहानपणी चांगलं आठवतंय, आमचा बाप शेतकरीच, मग आमच्या थैली, आमच्याकडे स्कूल बॅग नव्हत्या, खताची थैली, आपली सोयाबीनची थैली, पुन्हा त्यांचं सरकीची थैली, त्या थैलीमध्ये आम्ही पाट्या बिट्या, वही, पेन, पाटी, लेखणी असं घेऊन जायचो शाळेत. आजचे लेकर आमचे ते नेत नाहीत. आमचे लेकर नेतात मोठी प्लेट, छोटी प्लेट, मोठा तांब्या, 2 चमचे खिचडीसाठी. आमच्या पोरांचं दप्तर हे. बरं, एखाद्या काही लोकांनी मोर्चा काढला होता का आमच्या लेकराला खिचडी द्या म्हणून? मोर्चा काढला होता? एखादं निवेदन दिलं होतं का सरकारला, आम्हाला आमचे लय हाल चालू आहेत, जरा खिचडी द्या बरं? नाही. आज शिक्षकाला, मुख्याध्यापकाला का आपण काम तेच लागलेले. तुमचा मुख्याध्यापकाकडे गेल्यानंतर मुख्याध्यापकाला चावडी वाचनचं काम लागलेलं आहे, त्याला जनावर मोजायचे काम त्याला लागले, झाडं मोजायचे काम त्याला लागले, ग्रामपंचायतीचे काम त्याला लागलेले. म्हणजे जेवढे काम आहेत शिकवायचं सोडून सगळं बंधनकारक केलंय. मग आता सुभाष वाघमारे सर बाजूला गेले, तिथं खिचडीवाली बाई शिकवत असते लेकराला, अद्रकीचं, बटाट्याचं, कांद्याचं, लसणाचं. काय शिकवणार काय आता? कारण वाघमारे सरला तर आता वेळ नाही. वेळ का नाही? त्यांना दुसरी कामं दिलेली. तुम्ही जनगणना करा, जा गावात. हा, सकाळी सकाळी कोण संडासला बसायला रस्त्यावर त्याचे नाव लिहून घ्या, त्याचा फोटो काढा, त्याच्यासोबत सेल्फी काढा. म्हणजे काम तुमच्या डोळ्याच्या समोर तुम्ही सांगतो अधोगती. आता जी तुमची शैक्षणिक कमिटी आली, कुठली ते शालेय व्यवस्थापन कमिटी, शालेय व्यवस्थापन कमिटी पासून तर एवढंच आहे, इलेक्शन कधी आहे, कोणत्या मेंबरला काली कधी खेचायचं, तुझे किती माझे किती. लेकरांच्या शिकवण्याकडे आहे का लक्ष? म्हणून माझी विनंती आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळं डिव्हॅल्युएशन करण्यात आलं. आमचं शिक्षण खतम झालेलं आहे. आमच्या आता आधी किराणा दुकानं होते, आता किराणा दुकानं बंद झालेत. अरे तुमचा मळकट कळकट सगळं काउंटर ओलं झालेलं असते, त्याला ना त्या मीठ सांडलेलं असते, पीठ सांडलेलं असते. वसमतला गेल्यानंतर मॉल आहे, मॉलमध्ये सुंदर सुंदर पोरी आहेत कमी कपडे घातलेल्या. आता इथं 40 रुपये किलोनं साखर, तिथं 35 रुपये किलोनं साखर. तुम्ही 35 वाली साखर घेताल त्या सुंदर पोरीच्या हातानं का ह्या म्हाताऱ्याच्या हातानं घेताल गावात? साधं सरळ आहे. म्हणून असे दुकानं बंद व्हायला लागलेत, सगळे दुकानं बंद झाले. आता तुमचं बुटाचं दुकान आहे सर, बुटाचं दुकान आहे, बुटावर यायला वेळ कोणाला? आता सगळं ऑनलाईन आहे. आता ऑनलाईनच जर बूट जर डायरेक्ट घरातच येत असेल तर दुकानावर जायची काय गरज आहे? मोबाईल तुमचा ऑनलाईन येते, कोणती वस्तू तुमच्या ऑनलाईन येत नाही सांगा मला? सगळ्या प्रकारच्या वस्तू आता ऑनलाईन. म्हणजे तुमचे दुकानं बहुजनाचे बंद झालेत, धंदे बंद झालेत, किराणा बंद झालेत. ज्या जमिनी आहेत आता या जमिनी शेतीसाठी घेतल्या जात आहेत.
1600 मध्ये एक ईस्ट इंडिया कंपनी आली होती. भारत 150 वर्ष गुलाम होता. आज 27,000 मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आलेल्या आहेत. तुमच्या वसमतच्या आजूबाजूची बरीच जागा तर अंबानी सर्च करत आहे, तिथं टाटा सर्च करत आहे. त्याला ती जागा पाहिजे. पहिलं हिवाळ्यात हिव वाजत होतं, पावसाळ्यात पाऊस पडत होता, उन्हाळ्यात ऊन पडत होतं. पण सायन्सचा वापर केला, विज्ञानाचा वापर केला, हार्प टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि हार्प टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये ऊन पडायला लागलं, हिवाळ्यामध्ये पाऊस पडायला लागला. गेली दिवाळी तर तुम्ही सगळी पावसातच साजरी केली. आता तुमचा हरभरा काढायला आणि वरून पाऊस पडायला लागलाय. तुम्ही म्हणता सर ते काय आपल्या हातात आहे का? ते सगळं देवाच्या हातात आहे. कृत्रिम पाऊस जर पाडता येत असेल तर कृत्रिम वादळ सुद्धा तयार करता येते. अलग लक्षात? पाऊस पाडणं आता सोपी गोष्ट आहे. जर तुमच्या दगडपिंपरी गावामध्ये जर वादळ निर्माण करायचं असेल सरकारने ठरवलं तर 24 तासामध्ये तुमच्या दगडपिंपरी गावामध्ये वादळ निर्माण होऊ शकतं, तुमच्या वसमत तालुक्यामध्ये निर्माण होऊ शकतं. मग आज तेच झालं. तुमचं पीक तोंडाला आल्यानंतर ते हिरावलं जातं. का? शेतकरी तोट्यात का चाललाय? हमी भाव नाही. आणि मग लॉसमध्ये गेल्यानंतर आज तुमच्याकडे ते उद्योगपती येलेत आणि तुम्हाला म्हणायला लागलेत आम्हाला 10 लाख रुपये एकरनं द्या बरं जमीन, 10 लाख रुपये एकरनं द्या बरं जमीन. तुम्ही काय म्हणालात? माझ्या बापाची कमाई, माझ्या आजीची कमाई, मी नाही देणार. माझ्या आजीची निशाणी, माझ्या माईची निशाणी, मी देणार नाही. 3-4 वर्ष चांगला फटका बसल्या हवामानाचा आणि नंतर ते म्हणले 40 लाख रुपये एका एकरचे देतो. तुम्ही देताल का नाही? 40 लाखामध्ये तुमच्या हिंगोलीला फ्लॅट सुद्धा व्यवस्थित येत नाही, 2 BHK सुद्धा व्यवस्थित येत नाही 40 लाखात. मग तुम्ही एका एकराचे 40 लाख नाही 50 लाख रुपये, 1 करोड रुपये, 2 करोड पण घेतात. अरे तुमच्याकडे पैसा असेल, जमीनच नसेल तर तो पैसा डोक्यावर घेऊन काय अरबी समुद्रात उड्या मारणार आहेत का? काय करणार आहेत? तुमचे BSNLचं टावर सुद्धा इथल्या जीवन वगैरे बंद केलं. जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा बंद झाल्यात. आज प्रशासनामध्ये जेवढे कलेक्टर आहेत, महाराष्ट्रातले कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, मुख्याध्यापक आहेत, अधिकारी आहेत, ते सगळे जिल्हा परिषद शाळेचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही म्हणाले जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वालिटी नाही. कोण पास होतं MPSC, कोण पास होतं UPSC? तुम्ही मराठी शाळा निर्माण करण्यासाठी जा, सरकार तुम्हाला परवानगी देत नाही. इंग्रजी शाळा तयार करण्यासाठी जा खाजगी, तुम्हाला 2 दिवसात तुमची इंग्रजी शाळाची परवानगी भेटते तुम्हाला. म्हणजे सरकार खाजगीकरण करत आहे. शासनाचं जे आहे, बँका सुद्धा आता बंद. आता बँकेत जायची गरज नाही. बँकेच्या बाहेर जे SBIचं तुमचं सेंटर असते तिथं जा, बोट लावा, पैसे काढा. आताची मर्यादा 2,000 आहे, 5,000 आहे, 10,000 आहे. 6 महिन्यानंतर आणखी ते 20,000 पण होणार आणि 50,000 पण होणार. फोन पे, गुगल पे आल्यापासून माणसं बँकेमध्ये नाहीत. म्हणजे बँकेतल्या जे कर्मचारी लागत होते तुमचे पोरं, आता बँकेमधल्या कर्मचाऱ्याची गरज नाही. संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात फडणवीसचं स्टेटमेंट दिलं, आता आम्ही पोलिसाच्या माध्यमातून तपास नाही करणार, आम्ही AI माध्यमातून तपास करणार, म्हणजे रोबोटच्या माध्यमातून आम्ही तपास करणार. आणि आपापसामध्ये प्रत्येक जातीला भिडवलं जात आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध SC विरुद्ध मुस्लिम विरुद्ध हिंदू. कुंभमेळ्यासाठी एवढे लोक गेले, मिसमॅनेजमेंटमुळं हजारो लोक त्या ठिकाणी मेलेत. आता बातमी आली सर 6 वाजता, दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला 20 लोक मेलेत चेंगराचेंगरीमध्ये. म्हणजे जे माणसं आमच्या देवासाठी इकडं तिकडं कुठं दर्शनासाठी भाविक जात असतील, त्यांची व्यवस्था सुद्धा सरकार ठेवायला तयार नाही. आज गावाकडचं म्हातारं पण म्हणायला लागले, अरे त्या मशीनचं बटन दाबलंय, तू इकून आवाज आला मतदान करताना, पण ते मतदान कोणाला गेलं काहीच कळालं नाही. ते म्हातारा असं करतं, इकडे तिकडे बघतंय, कुठून तरी काहीतरी चिठ्ठी येईन. मग तिथला पोलीस मध्ये, बाबा या बाजूला तुम्ही जा. अरे ज्या देशाने ईव्हीएम मशीन तयार केली, ती जर्मनी देश ईव्हीएम मशीन वापरत नाही.
ते म्हणते ईव्हीएम मशीन आम्ही तयार करतो, ते भारतातल्या लोकांना वापरू द्या. तिकडच्या मशीनरी येतात आपल्याकडे, पण ते नाही वापरतात ईव्हीएम मशीन. त्या ईव्हीएम मशीन मध्ये चिप असते, जपान तयार करते, ते जपान नाही वापरत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तिथं सुद्धा ईव्हीएम मशीन नाही वापरत. अरे लोकांना धक्के बसलेत, मी आमदार झालो कसा? अरे बापरे, मी आमदार? आणि जे ढोल ताशे लावून बसले होते 100% आपला विजय, खूप जोरात प्रचार झाला, ते लोक 3ऱ्या-4थ्या राऊंड मध्ये आउट. म्हणजे वस्तुस्थिती आहे का नाही? अरे मनसेसारखा पक्ष नेस्तनाबूत झाला, शिवसेनेसारखा पक्ष फुटला, राष्ट्रवादी सारखा पक्ष फुटला. पण हे काय चाललंय का हे सगळं? ममता कुलकर्णी आयुष्यभर काय केलं काय नाही ते सांगण्याची गरज नाही. ड्रग्जचा सप्लाय त्याचा नवरा पण करायचा, ती पण करायची. मुझको राणाजी माफ करना. ड्रग्जच्या प्रकरणात परदेशात गेली, तिचा नवरा पण त्याच प्रकरणात सेटलमेंट लावली, परत आली, डायरेक्ट किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर बनवलं तिला. म्हणजे आता तिथं सिनियर कोणीच नव्हतं, बिचारीने काम केलीच नव्हते, डायरेक्ट हिचं प्रमोशन डायरेक्ट. त्या आविद्यासाठी ओबीसी लोकांनी लढा दिला, ओबीसी नेत्याने लढा दिला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्या अयोध्या मंदिराच्या ट्रस्ट वरती ओबीसीला घंटा हलवायला सुद्धा ठेवलं नाही सर. ते घंटा वाजवायला सुद्धा दुसरा माणूस आहे. नाही, तुम्हाला नाही, ओबीसीला नाही. हा, लढायचंय, भांडायचंय, दंगे करायचे, तुम्ही या आमच्यासोबत. आमच्या महापुरुषाचा जाणीवपूर्वक अपमान. कोकणामध्ये तो पुतळा उभा केला, जोशी नावाच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं, 2 महिन्याच्या आत पुतळा खाली पडला. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी आणखीन बघितलं नाही एखादा पुतळा खाली पडतो, कोसळतो. ते सोलापूरकर गरळ वाकायला लागलाय. म्हणजे बदनामी किती केली पाहिजे आमच्या महापुरुषांची, ह्याची पण काही लिमिट आहे का नाही? बांधवाने एक साधी सरळ एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचा दुश्मन कोण आणि आम्ही कोण आहे. साधी सरळ सोपे शब्द सांगतो, मला खूप अवघड विनोद आंबोरे सरांसारखे सांगता येत नाही. ह्या देशामध्ये 2 संस्कृतीमधला संघर्ष आहे. एक संस्कृती आहे जी गवत लावते, गवत पेरते, गवताला पाणी खाऊ घालते, पाणी देते, वाढलेला गवत वासराला खाऊ घालते, वासराला वाढवते, वासराची गाय करते, गाईचं दूध काढते, दुधाचं दही करते, दह्याचं लोणी करते, लोणीचं तूप करते, पण तूप खात नाही. अशी एक संस्कृतीतले माणसं ते भारतात. म्हणजे आम्ही शेतकऱ्याचे लेकरं बैलाच्या खांद्याला तूप मळतो, पण आमच्या बायका लेकराच्या तोंडामध्ये तुपाचा एक थेंबटा जाऊ देत नाही. आम्ही खारे खोबरं खात नाहीत, पण असा सिधा बांधतोत ना, समोरचा माणूस असा ते गोळा केलेला सिधा घेऊन ना, सिधा आपण आपल्या घरी. ते माणसं एक संस्कृती ती आहे. खारी खोबरं बायका लेकराला नाही, शिदा घेऊन दुसऱ्याला द्यायचा. दूध दही लोणी तूप करायचं, पण तूप खायचं नाही. आणि एक संस्कृती आहे जे कधी बैलाचा खांदा मळत नाही, जे गवत पेरत नाही, ते गवत वासराला खाऊ घालत नाही, कधी गायीच्या अंगावरून हात फिरवत नाही, कधी गायीची धार काढत नाही, कधी दूध काढत नाही, दुधाचं दही करत नाही, दह्याचं लोणी करत नाही, लोण्याचं तूप करत नाही, पण तुपाशिवाय दुसरं काही खात नाही. ह्या 2 संस्कृतीमधला संघर्ष. आता तुम्ही कुठल्या गटामध्ये तुम्ही ठरवायचं.
मला वाटतं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझा बाप मला तूप देत नव्हता, माझ्या आईला तूप भेटत नव्हतं, पण बैलाच्या खांद्याला तो माझा बाप मळत होता. ती कृषी संस्कृती माझी आहे. माझ्या घरातले माणसं जनावर वाढवत होते, जनावराचं दूध काढत होते, दुधापासून तयार होणारं तूप मात्र दुसरंच कोणतरी घेऊन जात होतं. त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष आहे. तुम्ही समजदार आहात, गाव पातळीवरती राहतात. अरे ज्या लोकांची अवकात ग्रामपंचायतीचा सदस्य निवडण्याचे नाही, ते देशाचा पंत कसा निवडू शकतात, पंतप्रधान कसा निवडू शकतात, ह्याचा विचार एकदा तुम्ही केला पाहिजे. ज्या मातांग समाजाच्या डोक्यामध्ये भूत आहे, आम्ही मोर्चे काढूत, असं करू तसं करू, आरक्षण काढूत. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा वर्ग हा मराठा समाज आहे, 33%. करोडोनं नाही, लाखोनं करोडोनं रस्त्यावर आला, मुंबईमध्ये आला, तरी सुद्धा आणखीन आरक्षण दिलं नाही. तेव्हा या ठिकाणच्या शासनकर्ते वर्गाच एवढी मुजुरी जी आली ती ईव्हीएम मुळे आलेली आहे. ईव्हीएम मुळे च्या अगोदर ते लोक 5 वर्षातून एकदा हात जोडत तुमच्याकडे यायचे. साहेब लक्ष ठेवा, काका लक्ष ठेवा, ताई बाई अक्का विचार करा पक्का. 10 वर्षाच्या पूर्वी ऐकू येत होतं, ताई बाई अक्का विचार करा पक्का, आम्हाला शिक्का मारा. आता नाही, आता गरज नाही. आपण धमकी देतो, आमच्या घरातलं मतदान नाही पडणार बरं का. नाही पडलं तर नाही पडलं, काय बंद पडेल, चल उठ. पण हा मुजोरपणा कुठून आलाय? ईव्हीएम मशीन मुळे आलाय. ज्याची भीती त्यांना मतदानाची होती, ते मतदान तुम्हाला मागण्याची गरजच नाही ना. साधं सरळ आहे. हा बहुजन समाज 85% आहे, त्यांच्याकडे मतदान भरपूर आहे. पण जे अल्पसंख्याक 3.5% लोक आहेत, ह्यांच्याकडे मत नाहीत. अरे साधं सरळ आहे. ज्याच्याकडे पैसा नसतो तो पैसे चोरतो, ज्याच्याकडे मत नसतात ते काय चोरणार? मतच चोरणार ना. आणि मत चोरण्यासाठी ईव्हीएम मशीन वापरली जाते. म्हणून या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आपण 9 एप्रिल 2025 रोजी वसमत या ठिकाणी जेल भरो आंदोलन ठेवलेलं आहे. मला वाटतं जेल भरो आंदोलनासाठी आपण सहभागी झालं पाहिजे. आणि हे फक्त वसमत मध्ये नाही, तर भारतातल्या सर्व तहसीलमध्ये आणि सर्व जिल्ह्यामध्ये हे जेल भरो आंदोलन आहे. तेव्हा तुम्ही ह्या जेल भरो आंदोलनासाठी उपस्थित राहताल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि जाता जाता एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो, संघटन महत्वाचं ह्यासाठी असतं कारण मधमाशाला सुद्धा स्वतःच्या संघटनेची गरज वाटते. त्याला आपण मोहोळ म्हणतो. पक्षी सुद्धा एकटा दुकटा फिरत नाही, ते सुद्धा ग्रुपनं राहतोय, त्याचं संघटन असते, त्याला आपण थवा म्हणतो. हत्तीसारखा प्राणी आहे जो सिंहाचं बरगाड मोडू शकतो एका सोंडीतच. एक घाव 2 तुकडे. ते हत्ती सुद्धा एकटा फिरत नाही जंगलात, कळपानं फिरतो. कळप नावाची संघटना आहे. आम्ही तर जिवंत हाडामासाचे माणसं आहोत ना, आम्हाला संघटनेची गरज आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, एका विटेवर वीट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते. विटेवर वीट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते. आम्ही जिवंत हाडामासाचे माणसं आहोत. आम्ही एकत्र आल्यानंतर क्रांती आणि परिवर्तन बदल होणारच असतो. मग विटेला वीट म्हणून जोडायचे असेल तर 2 विटामध्ये सिमेंट टाकतो आपण. आता मग माणसाला माणूस म्हणून जोडायचं असेल, गडंबे भाऊला मला जोडायचंय, मग दोन्हीच्या मध्ये सिमेंट टाकणार का? कच मारणार का? फेविकॉल लावणार का? नाही. आम्हाला आणि तुम्हाला जोडणारा एकच विचार आहे, तो म्हणजे मूलनिवासी बहुजन महापुरुषांचा जो विचार आहे, जो बैलाचा खांदा मळणारा आहे, जो गाय पाळणारा आहे, गवत वाढवणारा आहे, जो बायको लेकरापेक्षा जनावराला जीव लावणारा आहे, ती जी कृषी विचारधारा आहे, महापुरुषांची विचारधारा आहे, ही विचारधारा आम्हाला आणि तुम्हाला जोडणारी आहे. या विचारधारेचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या भारत देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची उभारणी करण्यासाठी एक शपथ घेतली पाहिजे. आपण सर्व शपथ घ्याल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये बामसेफ सहयोगी संघटना लवजी क्रांती मोर्चाच्या शाखा उद्घाटनासाठी
तुमच्या पंचकृषी मधल्या एरियामध्ये तुम्ही बोलवाल ती अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. शाखा निर्माण केल्यामुळं फक्त शाखा होत नसते, शाखा म्हणजे कवच कुंडल असतं. जसं कर्णाला कवच कुंडल होतं, जोपर्यंत कर्णाला कवच कुंडल होतं महाभारतातल्या, तोपर्यंत कर्णाला कुठलं शास्त्र भेदू शकत नव्हतं, गदा भेदू शकत नव्हती, तलवार भेदू शकत नव्हता, भाला भेदू शकत नव्हता. कवच कुंडल निघून पडलं तेव्हा कुठं कर्ण मारला गेला. ही शाखा दगड पिंपरीतली ही तुमच्या लोकांसाठी कवच कुंडल आहे. दुसरी बाब यातून साध्य होणार आहे. आज या ठिकाणी समजा या ठिकाणी सगळे सुरक्षित आहेत, पण शेजारच्या गावामध्ये आशे गावामध्ये काहीतरी मॅटर झालं आणि मॅटर झाल्यानंतर कोणाला रक्त कमी पडायला लागलं तर लगेच लोक म्हणतील अरे त्या दगडपिंपरी मधल्या शाखेतल्या लोकांना फोन करा बरं, त्या गोविंद भाऊला फोन करा बरं. अरे आशे गावातला माणूस गोविंद भाऊकडे मदत मागतोय. ह्याचा अर्थ गोविंद भाऊ गडबेचं नेतृत्व ह्या पंचकृषीमध्ये निर्माण झालंय. नेतृत्व निर्माण करणारा लवजी क्रांती मोर्चा नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. ते नेतृत्व कसं निर्माण झालं पाहिजे? राजकारणाच्या हाताखाली चाटण्यासाठी नाही, झाडण्यासाठी नाही, समाजाला स्वाभिमानी जगणं शिकवण्यासाठी या ठिकाणचे सर्व लवजी क्रांती मोर्चाचे लव सैनिक आणि या ठिकाणचे मूलनिवासी सैनिक काम करतील ह्या अपेक्षेसह वेळेच्या अभावी या ठिकाणी थांबतो. पुढच्या वेळेस मी अपेक्षा अशी व्यक्त करतो भास्कर भाऊ, केदारे भाऊ, की ह्या सर्व लोकांचा एका दिवसाचा केडर कॅम्प आपण वसमतला ठेवला पाहिजे. त्या केडर कॅम्पसाठी नितीन भाऊ येतील किंवा मी येईल. केडर कॅम्पमध्ये त्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून मी बोलत असतो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मध्ये फक्त मला पिण्यासाठी पाणी लागतं. पाणी जरी मला दिलं तुम्ही लोकांनी तरी पण सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ देतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एक हिंगोली जिल्ह्यामध्ये मजबूत संघटना आम्ही निर्माण करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय निवासी.